नमस्कार. पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान विभागाकडून विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही पावसाची स्थिती निर्माण झाली असून याचा परिणाम राज्याच्या अनेक भागात दिसत आहे. बंगालच्या उपसागरात वायव्य आणि मध्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम दिशेने सरकत आहे आणि याचे रूपांतर अधिक तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात विशेषतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांना ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मुसळधार ते अतिवृष्टीची देखील शक्यता या भागात वर्तवली गेली आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पाणी साचण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे घाटमाथ्यावरील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना घाटमाथ्यावर या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे. नदीकाठच्या भागात या पावसाचा जास्त धोका असणार आहे. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, बीड, सोलापूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट असणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात आधीच पूर परिस्थिती आहे, त्यामुळे आणखी जोरदार पावसाने नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. मराठवाड्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे आणि शेतीत पाणी देखील साचले आहे. त्यामुळे मराठवाड्यात हा पाऊस विनाशकारी ठरला आहे. तर विदर्भात देखील जोरदार पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता आहे. नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर आणि आसपासच्या परिसरात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसांची स्थिती आणि याच्यामुळं सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. विशेषतः मराठवाड्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. हजारो जनावरे मृत्युमुखी पडले आहेत आणि अनेक घरांचे देखील नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ताच्या या पावसात काळजी घ्यायची आहे. शेतीत पाणी साचल्याने उभं पीक खराब झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता अजून फटका बसू नये शेतकऱ्यांनी आपले जनावरं व आपण सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सध्याची पावसाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे विशेषतः मराठवाडा विभागासाठी जिथे आधीच पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे, हवामान विभागाकडून या भागात अजून पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे व पावसाचा जोर कायम राहणार आहे. याचे नागरिकांनी सतर्क राहावे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.